नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, मराठी महाराष्ट्रानं काल 2 दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप चालवली होती. त्या ऑडिओ क्लिपमध्ये काही गोष्टी होत्या आणि मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांना या ऑडिओ क्लिपचं नेमकं कारण काय होतं, काय म्हणणं होतं, काय उद्देश होता, फोन करण्याचं नेमकं कारण काय होतं, इतक्या त्वेषानं सदरील महिला का फोन करत होती हे जाणून घेण्यासाठी मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि मराठी महाराष्ट्राच्या संपर्क क्रमांकावर फार मोठ्या प्रमाणावर फोन आलेले आहेत. तर हा सगळा प्रकार नेमका काय होता हे आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घ्यायचं आहे. जितेंद्र शिरसाट यांना अशा प्रकारे फोनवरून धमकी देणाऱ्या महिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात निवेदनं देण्यात आलेली आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत सदरील महिलेवर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी करणारं निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पत्रकार संघटना आक्रमक झालेल्या आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये निवेदनं देण्यात आलेली आहेत. हा नेमका प्रकार काय होता हे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर काय नेमका प्रकार होता जितेंद्र शिरसाट यांना मी विचारलं आणि काय बातमी होती हे आपण आज खुलासा करणार आहोत की या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत. एक बातमी आहे वास्तवनं प्रसारित केलेली, प्रकाशित केलेली, आणि मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना थोडंसं मी माफी मागू इच्छितो की मला थोडंसं इन्फेक्शन झाल्यामुळं थोडासा आवाजात बदल पडलेला आहे आणि मध्यंतरी काही अडचणी येत असल्यामुळे त्यांचं क्षमस्व. वास्तवचं मास्टर हेड आहे, त्याच्या खाली एक चांगल्या प्रकारे आर्टिफिशियलचं जे व्यंगचित्र आहे हे या ठिकाणी काढण्यात आले, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. त्याच्याच खाली जे आहे ते हेडिंग आहे, पैशांशिवाय सर्वसामान्यांची कामे होणारच नसतील तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची बोली लावाच, असं हेडिंग आहे. खाली त्याच्यामध्ये सब हेडिंग करण्यात आलेले आहेत, काही मुद्दे प्रकाशित करण्यात आलेले आहेत. गौण खनिज विभागाची म्हणजे महिला त्या ठिकाणी अव्वल कारकून या पदावर आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागामध्ये अव्वल कारकून या पदावर सदरील आघाव नामक महिला कर्मचारी आहेत. गौण खनिजच्या फाईलवर सही करण्यासाठी 2 लाख रुपये घेणारा तो अधिकारी नेमका कोण, असाही सवाल वास्तवने विचारलाय. पैसा कसा कमवायचा, कशी लूट करायची हे गौण खनिज विभागाकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे त्यांच्याकडे काय हातकंडे आहेत पैसे कमवायचे हे सगळं वास्तवला माहीत आहे. लाज शरम कोळून पिलेल्या आगाऊ कर्मचाऱ्यांमुळे गौण खनिज विभाग बदनाम होतो. खरं तर असे अनेक विभाग असतात, काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे सगळा विभाग जो आहे तो त्या लाईनमध्ये गणला जातो. तशा प्रकारे त्यांची बदनामी होत असते. त्याच माध्यमातून ही जी आहे ते हेडिंग देण्यात आलेली आहे. 2 लाख घेतल्याशिवाय सही न करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला स्वामी समर्थ सद्बुद्धी देव, हे सुद्धा म्हणजे पत्रकाराची एक शैली असते वाचक आकर्षित करण्याची. आणि काय या पेपरमध्ये दडलेलं आहे, हेडिंग इतकं असं आहे, मग खाली मजकुरामध्ये काय लिहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी पत्रकार त्याच्या शैलीनुसार बातमीदारी करत असतो आणि प्रेक्षकांना आणि वाचकांना कशा प्रकारे आकर्षित करता येईल यासाठीचं हे हेडिंग असतं. आणि ती एक प्रत्येक पत्रकाराची आपल्या आपल्या पद्धतीनं बातमी करण्याची शैली असते आणि त्याच्याचमुळे पेपर चालतं आणि त्याच्याचमुळे पेपरचं नाव होत असतं. या सगळ्या गोष्टी या वास्तवच्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला दिसून येतात. तर हा सगळा प्रकार नेमका काय आहे हेच आपण जाणून घेत आहोत की आगाऊ कर्मचाऱ्यांचा बाजार उठवा असंही आवाहन या ठिकाणाहून करण्यात आलं. मी सांगितलं की एखाद्या विभागामध्ये अशा प्रकारचे काही भ्रष्ट कर्मचारी असतील तर ते कर्मचारी असल्यामुळे सदरील विभाग पूर्णपणे बदनाम होऊन जातो आणि असाच हा सगळा प्रकार आहे. वास्तवने ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि या बातमीचा आकस धरून सदरील महिलेनं वास्तवच्या संपादक जितेंद्र शिरसाट यांना फोन केला आणि कुठे आहेस तू, मला कधी भेटायला येतोस, तू नाही आलास तर मी तुला बोलवून घेईल, अशा प्रकारची धमकी देणारा फोन त्या ठिकाणी त्यांना केला. आता या वास्तवमध्ये आणि या बातमीमध्ये नेमकं काय दडलं आहे, काही आहे का, हे तुम्हाला मी वाचून दाखवलं, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळेल. आणि मजकुरामध्ये सुद्धा याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाही आहे. असं असताना कुठेही सदरील महिलेचा नामोल्लेख नसताना सदरील महिलेनं या सगळ्या गोष्टी म्हणजे हिथं जी बातमी आहे की त्यांच्या शैलीमध्ये बातमी जे आहे ते लिहिण्यात आलेली आहे, त्याला टायटल देण्यात आलेलं आहे, हेडिंग देण्यात आलेलं आहे आणि ते हेडिंग आगाव आणि आघाव या दोघांमध्ये साधर्म्य असल्यासारखं वाटून घेत त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच आकसापोटी संपादकांना फोन करून दम देण्याचा प्रयत्न केला. आता इथं खरं तर पत्रकाराच्या शैलीमध्ये त्यांना सुनावण्यासाठीच हे लिहिलेलं आहे यामधून निष्पन्नाने स्पष्ट होतं. इथं स्वामी समर्थ सद्बुद्धी देव हेही कुठल्या तरी अधिकाऱ्याला या ठिकाणी सांगणं आहे आपल्या भाषेशैलीमधून, आपल्या शब्दरचनेमधून. आणि आघाव आणि आगाव, अति आगाव हा शब्द गावंढळ आहे आणि ग्रामीण भागामधला शब्द आहे. फार आगाऊपणा करू नको अशा प्रकारचा आम्ही बोलीभाषेमध्ये वापरतो. हा सगळा प्रकार या ठिकाणी आहे.
खरं तर या सगळ्या गोष्टी इथून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे वास्तवच्या माध्यमातून, आणि हेच त्यांना खुपले आणि याचमुळे त्यांनी संपादकांना फोन केला. आता मुळात पत्रकारांनी अशा प्रकारच्याही बातम्या करायच्या नसतील तर मग बातम्या इथल्या शासकीय कर्मचाऱ्यांना विचारून करायच्या का, मी हे हेडिंग केलं आहे आणि तुम्हाला पटतंय का याच्यामध्ये काही बदल करू, असं विचारून पत्रकारांनी बातम्या करायच्यात का इथून पुढे, आणि तुम्ही भ्रष्टाचार करतच राहाल आणि त्याला आम्ही शाबासकी द्यायची का इथल्या पत्रकारांनी, हा तुमचा मनसूबा आहे का, ही तुमचा हेतू आहे का, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बदनामी, तुमच्या नावाचं वाटोळं होईल किंवा मग तुमच्या अंगावर काही शिंतोडे, सामाजिक बदनामी होईल, असं कुठल्याही प्रकारचे या बातमीमध्ये शब्दप्रयोग नसताना तुम्ही फोन करून दम तर दिलाच, मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. आणि याहीपेक्षा आश्चर्यकारक ही गोष्ट आहे की शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जाताच महिलेनं 20 मिनिटांमध्ये फोन ठेवला आणि तुला 6ला बोलूनच घेईल अशा प्रकारचा चंग मानून सदरील महिला गेली, वेढा उचलला आणि शिवाजीनगर गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन लगेचच फोन आला. 20 मिनिटांमध्ये संपादक जितेंद्र सिरसाटांना फोन आला की तुम्ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या, तुम्हाला साहेबांनी बोलवलं आहे. तिथले वरकटे नावाचे अंमलदार पोलीस कर्मचारी आहेत आणि त्यांचा लगेचच फोन आला 20 मिनिटांमध्ये. सदरील महिलेनं सांगितलं होतं मी तुला बरोबर 6 वाजता बोलून घेते, म्हणजे तिने सगळं ठरवलं होतं. कोणाच्या पाठबळानुसार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल. सदरील महिला शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि तिथून लगेचच संपादकाला फोन की तुम्ही तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याला या. कशासाठी, तुमच्या विरोधामध्ये तक्रार आहे अशी प्रकारची बातमी तुम्ही दिली आहे. काहीही बदनामीकारक नाही, काहीही त्यांच्यावर काही शिंतोडे उडतील अशी बातमी नसताना 20 मिनिटात लगेचच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा फोन. इतकी तत्परता शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये आहे का, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आम्ही पाहतोय. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे API खेडकर आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून ते बदलले जरी असले, त्यांच्या अगोदरचे अधिकारी कसे होते हेही आम्हाला माहीत आहे, आणि आता खेडकर सुद्धा कसे आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यांवरून एखाद्या फिर्यादीची तक्रार दाखल करून घेत 20 मिनिटात त्या प्रकरणावर ॲक्शन घेणारी किती कारवाई करतात हे आम्हाला फार जवळून माहीत आहे. 3-3 दिवस शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दारामध्ये फिर्याददार त्या ठिकाणी बसून राहतात, मात्र तिथं फिर्याद दाखल करून घेतली जात नाही. याचे जिवंत उदाहरण आणि सगळे आम्ही उघड्या डोळ्याने पाहिले, त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. मात्र दुसरीकडे कुठली तरी एखादी महिला जाते आणि तिथं त्यांना फोन करून बोलून घ्यायला लावते. 20 मिनिटात फोन. इतकी तत्परता शिवाजीनगर पोलीस ठाण्यांची आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे मोबाईल चोराची तक्रार गेली तर तक्रारच घेतली जात नाही. बस स्थानकाच्या अंतर्गत आणि परिसरामध्ये सोनं एखाद्या महिलेचं चोरून नेलं तर तिथं तक्रार दाखल करायला गेली तर 4-4 दिवस तक्रार नोंदवून घेतली जात नाही. याचा साक्षीदार मी आहे. आणि 20 मिनिटात शिवाजीनगरच्या पोलीस ठाण्यामधून एखाद्या पत्रकाराला अशा प्रकारे फोन जातो की तुम्ही इथं या. अशा प्रकारची तुम्ही पोलिसिंग करत असाल तर बीड जिल्ह्यातले अवैध धंदे, बीड जिल्ह्यातले सोडून द्या, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आसपास आणि त्यांच्या हद्दीमध्ये असणारी धंदे हे कधीच चालले नसते. तिथला गुंडाराज कायमचा संपून गेला असता जर पोलिसांनी 20 मिनिटांच्या आत तक्रारदाराच्या फिर्यादीवरून ॲक्शन घ्यायला सुरुवात केली असती तर. काय कारण होतं आघाव यांच्या तक्रारीनंतर 20च मिनिटांमध्ये संपादकांना फोन करून बोलून घेण्याचं काम. सदरील महिला कुठल्याही प्रकारचं काहीही बदनामी झालेली नसताना जायचं आणि फोन करायचा. खेडकर आणि आघाव, मला या ठिकाणी कोणाचंही नाव घ्यायचं नव्हतं, मात्र तुम्ही मागच्या प्रकरणाला काय न्याय देतात आणि या आघावच्या प्रकरणामध्ये कशा प्रकारचा न्याय देतात हे मी उघड्या डोळ्यानं पाहिलंय ना, म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी मॅच करायच्या. खेडकर येणाऱ्या काळामध्ये कोणाला किती 20 मिनिटांमध्ये न्याय देतात हे आम्ही पाहणारच आहोत. आणि लगेचच फोन येतो की या इथं ठाण्यामध्ये तुम्हाला बोलवून घेण्यात आलेला आहे. राहिला प्रश्न तिथल्या गौण खनिज विभागाचा, तर गौण खनिज विभागामध्ये नेमकं काय चालतंय हे सुद्धा वास्तव आणि मराठी महाराष्ट्र खणून काढल्याशिवाय राहणार नाही. काय तिथं चालतंय यांनी इतके नाकाने वांगे सोलायचं काहीही कारण नाही. जर आपण धुतलेल्या तांदळासारखे शुभ्र असाल तरच इथं उलट फोन करायला पाहिजे. मात्र गौण खनिज विभागामध्ये कशा प्रकारे कोणाच्याही आक्षेपाशिवाय किंवा मग कोणाच्याही आक्षेपाला काहीही न जुमानता कशा परवानग्या दिल्या जात आहेत, कसे स्टोन क्रेशर उभारले जात आहेत, कशा प्रकारे कोणाच्याही मालकी हक्काच्या जागा, कोणाच्याही शासकीय मालकी हक्काच्या जागा कशा खणून विकल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये स्पष्टपणे दाखवल्या जातील. इतका आव आणि इतका त्वेषानं फोन करून एखाद्या पत्रकाराला अशा प्रकारची दडपशाही करून दाखवणं हे मराठी महाराष्ट्र आणि तमाम महाराष्ट्रातले पत्रकार अजिबात खपवून घेणार नाहीत. या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत आणि इतक्या त्वेषाने फोन करून तू इथं ये आणि तुला सांगते कोणाच्या जोरावर या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पाहिल्या जाणार आहेत.
काय चालतंय गौण खनिज विभागामध्ये, कशा प्रकारच्या रॉयल्टी भरल्या जात आहेत की नाही भरल्या जात आहेत, कुणाच्या नावावर किती खनन केलं जातं आहे, कुणाच्या नावावर किती स्टोन केशर आहेत, कुणाच्या नावावर किती परवाने आहेत, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतीलच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण पद्धतीने पाहायला मिळतील. आणि विशेष लक्ष असेल शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर की 20 मिनिटात कुठल्या प्रकरणावर दखल घेतली जात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र स्पष्टपणे आणि उघडपणे परखडपणे या सगळ्या गोष्टी मांडत राहील. किती आघाव असतील किंवा मग कोण असेल त्यांनी मराठी महाराष्ट्राला संपर्क साधावा, वास्तवाला सुद्धा संपर्क साधावा. ही धमकी नाही आहे, काम करण्याची पद्धत आहे आणि कायदेशीर पद्धत आहे. आम्हाला हक्क अधिकार आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीला मराठी महाराष्ट्र वास्तव आणि बीड जिल्ह्यातला तमाम महाराष्ट्रातला कुठलाही पत्रकार कुठल्याही अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना भीक घालणार नाही. एवढंच. धन्यवाद.